मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील अध्याय 4, 5 आणि 6 बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. 16 सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुने. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते भसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी हाती कल्पतरू. जे का निंदक फुटिल तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोण 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलयक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छुजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून नियमनविती. कोणी द्रव्य पुढे नेती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरली यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसतो प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गौढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमश्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चौकडे कोणासही पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन देऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आनो म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन त्या आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जणे त्या परी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामींचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्ते गेले.
स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशी याने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती, त्याच लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदेरीसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशः, चोळाप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडूनी, विनंती केली मधुरवचनी, कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळाप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोदासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी, समर्थ बोलती हासुनी, मल्हार रावाची यामनी, आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी, ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजेयासी, आणि सकळ जनासी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी, मेहन्यात घालून स्वामींसी, तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मीना आला, अंतर साक्ष समर्थाला, गोष्ट विधी ती झाली. महिन्यातून उतरिले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. पली मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुणी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी, सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधी बोलिले. क्रोध मुद्रा पाहुणी, यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला, त्या कृत्या माझे यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.